मला अशा भावनेचा मी अजिबात नाही. फक्त आपल्या मुलांना ज्ञानोबा आहे काय, तुकोबा आहे काय, छत्रपती शिवाजी महाराज काय, संभाजी महाराज काय हे शिकवायला कमी पडू नका. म्हणजे नुसतं हे त्यांची शिकवणं म्हणजे नुसतं सांगणं नाही, त्यांच्या विचाराचा पगडा त्यांचा आचरणात आणणं गरजेचं आहे. अलीकडचा काळ बिघडलेला आहे. माफी मागून एक मिनिट आगाव घेतो, ऐका बोलणं गरजेचं आहे माझ्या. अलीकडचा काळ बिघडलेला आहे. इथं कोणाला वाटत नाही तुमच्या पोरांनी तर टाळ घेऊन नाचावं. इथं कोणाला वाटत नाही तुमच्या पोरांनी व्यसनी आयुष्य जगावं. तिथं असा एक काळ आहे, इथं वाट दाखवणाऱ्यापेक्षा वाट लावणारा समाज वाढलेला आहे. तिथं प्रत्येकाला वाटतं तुमच्या मुलांनी व्यसन करावं, त्यांनी सट्टा, जुगार, मांस, मदिरा, वेश्यागमन अशामध्ये पडावं, अशामध्ये घुरपटावं. ह्यासाठी बऱ्याच मशनरी खेड्याकडे कमी पण शहरात जरा बऱ्याच मशनरी आहे. म्हणून आपल्याला वाटत असेल की आपल्या धर्माचं रक्षण व्हावं, आपली तत्व मूल्य टिकून राहावी, आपल्या मुलांनी बहिणीला बहीण, आईला आई, बापाला बाप म्हणावं असं जर वाटत असेल तर निश्चित आपल्याला ती तत्व शिकवणं अतिशय गरजेचं आहे. याला तर सांगतात आगा स्वधर्म आपला जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठाला भला दे. अहो एखादं लहान बाळ त्याला स्वतःची आई कुरूप वाटली म्हणून ते दुसऱ्या कोणत्या स्त्रीला आई म्हणत नाही. ज्ञानोबा सांगतात त्याला स्वतःची आई रम्यपेक्षा ही देखणी वाटते. तसं आपल्याला आपला धर्म कधीही महाराज बाकीच्या धर्मापेक्षा चांगलाच वाटला पाहिजे ना. आपण आपल्या आईला सोडून बाकीच्या आईला जाऊन आई आई म्हणजे काही अर्थ नाही. आपण आपल्या धर्माचं रक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. काळ बिघडलेला आहे, इतका बिघडलेला आहे काळ. महाराज साधं सांगतो, आम्ही टीव्ही वरती एखादं कीर्तन जरी ऐकायचं झालं तिथे एखादी जाहिरात लागली तर जाहिरात मध्ये असे काही आम्ही भारतरत्न दिलेली माणसं येतात आणि आम्हाला सांगतात दाणे दाणे में केशर का स्वाद, तुम्ही खा, तुमच्या घरदाराला चारा. म्हणजे केशर 10 रुपयामध्ये केशरची पुडी तुम्ही खा, तुमच्या घरदाराला मातीत घाला, अख्खं गाव व्यसनी करा. मोबाईल वरती आता समजा आपलं युट्यूब चॅनल आहे, त्यावरती आपल्या सप्ताहाचं कीर्तन तपासायचं किंवा पाहायचं म्हणून जर मोबाईल उघडला तर त्या कीर्तन बघता एक अशी जाहिरात लागते, तिला नीट स्किपही करता येत नाही, तिला पुढेही ढकलता येत नाही. आणि तिथं एक आमची ताई येते, आपल्या जवळचीच आहे. माझं नाव नीलम रवी जाधव आहे. आता जाता मला भिवंडीला जायचंय का, तिचा पत्ता शोधायचा. माझं नाव नीलम रवी जाधव आहे, मी भिवंडीला राहते आणि मी जंगली रमीवर खेळू 2-4 लाख रुपये कमवले. तुम्ही जंगली रमीवर या, आमच्या सोबत जुगार खेळा, सट्टा खेळा, 2-4 कोट्याचं कर्ज तुमच्यावरती करा, फाशी लावून मरा. आम्हाला आमंत्रण असतं जंगली रमी पे. आहो ना महाराज, अहो काळ बिघडलेला आहे. निश्चित हसण्यासारखे आहे ह्या गोष्टी, पण आपण हसण्यावरती न घेण्यापेक्षा आपल्या मुलांना मला त्या वाटणी चालवणं कधी असं गरजेचं आहे. नाहीतर एकदा वाट आपली पूर्ण चुकली की परत त्यांची वाताहात झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुमचा हा सप्ताहामध्ये आपली तरुण मुलं, आपली लहान मुलं आवर्जून तुम्ही येताना त्याच्या गळ्यात टाळ द्या. जास्त नाही ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वर नाही वाचता आले तर बोट तरी फिरवायला हवं. आणि ज्ञानोबरांच्या दरबारात एकदा त्यांच्या ज्ञानेश्वरची बोट फिरवली किंवा गाठीवरती एकदा बोट फिरवलं तर संत आपली बोट कधी मोकळं सोडत नाही. त्या दारामध्ये आलेल्या ज्ञानोबराय तुकोबराय कधी मोकळ्या हाताने लावत नाही. अहो ज्याचं कोणच नाही त्याचे ज्ञानोबर आहे, ज्याचं कोण नाही त्याचं तुकोबर आहे, ज्याचं कोण नाही ते नाथ महाराज आहे. पण आवर्जून आपल्या मुलाला या धर्माची तत्व शिकवायला कमी पडू नका. बोलण्याच्या ओघात काही चुकीचा शब्द असेल तो माझ्या बुद्धीचा दोष, जे काही योग्य असेल ते माझे गुरुवरे असतील, नाथ महाराज असतील, ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, सद्गुरू जोग महाराजांची संस्था असेल, आमचे पैठणकर फळकरी परंपरेतील असतील, सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे.